चला, आपल्या छोट्या बागमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे। तुम्ही बघू शकता आपल्या बागवरची कीड कशा प्रकारे मी दूर केली, मी ते समोर दाखवणार आहे तुम्हाला। आणि इथं एकही कीड आता तुम्हाला आढळून येणार नाही। मी दररोज चेक करत होती आणि आज थोडी जमीन पण खालीवर करून घेतली आणि असे केल्यामुळे कसं जमिनीत हवा सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहतात आणि तेच काम करण्यामध्ये बराचसा वेळ ह्या बागेमध्ये गेलेला आहे माझा आज। आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते मी बाग कीड दूर होण्यासाठी काय काय कामं केले, त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। आणि अशा ऑर्गॅनिक कामामध्ये बघा गांडूळ पण मातीमध्ये दिसणार आहे तुम्हाला, आहे भरपूर। इथं अशा भरपूर प्रमाणात मुंग्या दिसल्या आणि इथे हे झाड पूर्ण खराब होत आहे म्हणून मी थोडीशी हळद टाकून घेतली, कीड वगैरे असेल ते दूर होईल। घरगुती उपाय मी करत असते आणि अशा उपाय करण्यामध्ये लगेच आपल्याला हे होईल असं नाही। इथं मुंग्या भरपूर होते आणि इथं पण मी हळद टाकल्यामुळे सर्व मुंग्या गेल्या काही वेळातच। ऑर्गॅनिक पद्धतीने करायचं म्हटलं थोडा वेळ तर लागणारच आहे, पण मी आता तुम्ही बघू शकता किती कीड लागलेली होती ते पण मी तुम्हाला बागमध्ये दाखवलं। थोडे फुलं लागलेले होते, ते फुलांचे झाडं छान बहरते आता उन्हाळ्याचे, याला भरपूर फुले येत असतात। काही फुले मी तोडून पण घेतली आणि बघा मी थोडंसं हळद टाकलं चिमूटभर आणि त्या पाण्याने सर्व झाडांना असे आंघोळ घालून घेतली, म्हणजे सर्व स्वच्छ केल्यामुळे अशा झाडांवरची कीड असेल नसेल ते दूर होईल। असे वरच्यावर मी उपाय करत होते आणि आपल्या बागमधली कीड दूर करत होते। प्रत्येक झाडावर मी हे काम केलेलं आहे आणि सर्व काम करता करता भरपूर वेळ मात्र जातो आपला बागकामामध्ये। आणि अशा प्रकारे आपण झाडांना उन्हाळ्यात आंघोळसुद्धा घातली ना थंड पाण्याने तर झाडांना अगदी फ्रेश वाटत असेल, कारण ऊनच एवढी जास्त तापत आहे, त्याचा त्रास सर्वांनाच होत आहे। झाडं पण कोमेजून जातात उन्हामध्ये जर असेल तर, सावलीची ती व्यवस्था थोडीफार करावं लागतेच आपल्याला आणि त्याच्यासोबत अशा प्रकारे पाणी पण द्यावं लागते। सकाळ संध्याकाळ तुम्ही कधी पण पाणी द्या, मी तर एकच वेळा पाणी देते सकाळीच, संध्याकाळी द्यायचं काही काम पडलं नाही, थोडी सावली केलेली आहे आणि अशा प्रकारे मी सकाळी पाणी देते भरपूर झाडांना, पूर्ण न्हावूनच काढते झाडांना। आणि बघू शकता आता भरपूर माझ्या झाडावर तुम्हाला कुठेही कीड आढळून येणार नाही। आणि आता आपल्याला उन्हाळ्यात फक्त झाडांची काळजी घेणं आवश्यक आहे। एक पाऊस पडल्यावर आपले झाडं एकदम चांगले होणार आहे। मुंग्या पण भरपूर प्रमाणात उन्हाळ्यात होत असतात, तेच मी थोडी हळद वगैरे टाकत होते आणि अशा प्रकारे स्वच्छ सर्व झाडं धुवून घेत होती। आणि आपलं बहरलेलं झाड बघा, फुलं खूपच सुंदर दिसत आहे। आणि मातीतली कीड दूर होण्यासाठी पण मी काही उपाय केले आणि आपलं हे बेलाचं झाड आहे तेच तुम्हाला सांगते काय केलं तर। मी थोडीशी हळद घेतली आणि हे जे तुम्हाला दिसते आहे ना, थोडी दालचिनीचे 2-3च तुकडे होते ते घेतले आणि त्याच्यासोबत मी आता थोडंसं कापूर पण बारीक करून घेतलेलं आहे, कारण कापूर टाकला की कसं मुंग्या काही कीड असले ते दूर होईल। आणि हे राख आहे, थोडी राख, हे सर्व एकत्र मिक्स केलं मी, जे मी तयार केलेलं होतं। आणि ह्या कडुलिंब जो आहे ना, अंगणातच मोठं झाड तयार केलं आम्ही आणि हे मी सावलीतच सुकवते, कारण याच्यामध्ये सावलीत सुकवल्यामुळे काय होते कडवटपणा थोडा जास्त राहते। आणि सर्व असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मी असे भरपूर प्रमाणात हे झाडांना देणार आहे। आता काय करणार आहे मी, याच्यात माती मिक्स केली, सर्व माती मिक्स केल्यावर थोडी थोडी सर्व झाडांच्या आजूबाजून टाकणार आहे। आणि हे बघा हळदीने हे पण मी झाडं स्वच्छ करत आहे, ज्या झाडांवर माझी कीड होती। अशा प्रकारे सर्व झाडं धुवून घेतले आणि ही माती जी होती मी तयार केलेली हे सर्व झाडांच्या साईडला देऊन दिली मी, कारण माती ती भरपूर प्रमाणात आता मुंग्या वगैरे आढळून येत होत्या मला। आणि गावी गेली होती काही दिवसानंतर, त्याच्यामुळे माझ्या बागमध्ये कीडचं प्रमाण खूप वाढलं होतं। नाही तर मी घरी असले तर प्रत्येक झाड मी बघत असते कोणत्या झाडाला कीड लागली वगैरे तर। आणि कधी कधी चुकून आपलं लक्ष नाही गेलं तर एखाद्या झाडाला कीड लागत असते आणि ती कीड नकळत वाढत असते। पक्ष्यांचा आवाज आणि पक्षी पण यायला भरपूर येतात आता बागमध्ये। पाणी उन्हाळ्यात सर्वांनाच पाणी ठेवल्यामुळे पक्षी येतात आणि ह्या शेवंतीला तर आताही कड्या येत आहे। आणि अशा प्रकारे मी एक दिवस थोडंसं चिमूटभर हिंग टाकून ते पण पाणी शिंपडलं झाडांवर, म्हणजे कोणत्याही प्रकारचा कीड लागणार नाही याच्यासाठी काळजी घेत आहे। आणि इथे बघू शकता आपल्या झाडाची पूर्णपणे कीड दूर होत होती आणि मी दररोज बघत होती कुठे कीड चुकून राहिली का। आणि घरगुतीच गोष्टींचा उपाय करून तुम्ही बघू शकता माझी बाग एकदम रोगमुक्त झाली आहे, कोणतीही कीड आता माझ्या बागमध्ये राहिली नाही आहे। मिलीबगचं प्रमाण भरपूर आढळलं होतं आणि मी ते कसं दूर केलं ते तुम्हाला माहीतच आहे, मी दाखवलं होतं किती प्रमाणात कीड लागलेली होती। आणि हे ऑर्गॅनिक उपाय केले, थोडं हिंग टाकलं तर कधी बघा किती छान फ्रेश झाडं झाले आणि फुलंसुद्धा येत आहे। हिंगाच्या पाण्याने झाडं धुतले, कधी हळदीच्या पाण्याने धुतले, अशा प्रकारे मी कीड दूर केली। आणि माती पण तशी तयार केली झाडांना, म्हणजे मातीतून सुद्धा कीड लागणार नाही याच्यासाठी। आता छोटे छोटे माझे घरगुती उपाय, माझं बागकाम मी ज्या पद्धतीने करते ना साध्या सोप्या, रस्त्यानं साईडला मला हे झाड मिळालं आणि हे मी घेऊन आली आणि पक्षी असे येत असतात पाणी प्यायला,
असे सर्व बागमध्ये फुलं जेव्हा नंतर येतो ना आपण हे उमललेले दिसतात, कारण सकाळी ते हे उमलत नसतात. आणि उन्हाळ्यासाठी खूप छान झाड आहे हे, मी जे फुलं दाखवलं आहे तुम्हाला. आणि हे बघू शकता, हे झाड कितीही काढलं ना हा वेल गौकर्णाचा वेल आहे आणि उन्हाळ्यात खूप छान ग्रोथ होते त्याची. आणि इथं ताकाचं पाणीसुद्धा मी थोडंसं केलेलं आहे आणि त्यानं असं पूर्ण झाडांवर मी पाण्याने आंघोळ घालत असते. बघा किती फ्रेश झाडं वाटत आहे. विविध रंगाचे फुलं असे बागमध्ये येतात. थोडी काळजी घेतली तर हे लाजाळूचं झाड आहे, याचं पण मी बी भरपूर तयार केलेलं आहे. प्रत्येक झाडाचं बी मी ठेवत असते जर आलं तर. आणि बागकाम करणाऱ्या सर्वांनाच आवड असते. आता ही तर बघू शकता थोडी फिश टाकली असल्यामुळे वॉटर लिलीचं पाणी किती स्वच्छ आहे. वरचे प्लांटरसुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल, पण तरी थोडंसं हे होते त्याच्यामध्ये शेवाळ वगैरे, ते काढावं लागते आपल्याला. आणि इथे हे मी प्लांटर तयार केलं आहे ना, त्याच्यातच खूप छान फुलं आलेले आहे. तुळस पण बघू शकता हिरवीगार झालेली आहे. एकाच कंदापासून हे पण झाडं भरपूर तयार होत आहे. आणि बघा आपली बाग आता कशी वाटते, झाली ना आपल्या बागमधलं सर्व रोग दूर. भरपूर रोग पडला होता, ते पण मी तुम्हाला दाखवलंच होतं. तो पण व्हिडिओ नक्की बघा. आणि त्याच्यानंतर माझा हा पण व्हिडिओ नक्की बघा. आणि मे फ्लावरची मी तर खूप दिवसाची वाट पाहत आहे. मे महिना संपत येते, अजून फुलं मात्र आलेली, कंद वर आलेले. लवकरच तुम्हाला फुलं पण दाखवेन. हेच ते झाड आहे, त्याच्यावर भरपूर कीड लागली होती. बघा कशी नवीन पानं येते, याला कीड दूर झाली आणि नवीन पानं पण यायला लागले. आणि आता इथं बघू शकता ह्या पण झाडावर भरपूर कीड लागलेली होती, आपल्या पूर्ण कीड दूर झाली आणि नवीन पानं यायला लागले. घरगुती उपाय केली, पण फक्त बागमध्ये आहे ना लक्ष देणं खूप आवश्यक असते. काळजी घ्यावं लागते, बाकी काही करायची जास्त गरज पडत नाही. आणि तेच मी करत होती. हे झाड आहे ना सावलीमध्ये छान येत असते. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल ना थोडा जरी लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका.